नमस्कार, मी जान्हवी आणि आज मी तुमच्याशी शेअर करत आहे 4 तारखेचा व्हिडिओ. कारण की 2 दिवस झाला मला तुमच्याशी व्हिडिओ शेअर करताच नाही आला. हे बघू शकता सकाळ झाली आहे आणि सकाळचा मी उंबरा वगैरे पुजलेला आहे. तुळशीची पूजा झालेली आहे. सगळी देवपूजा करून घेतली. कारण की हे केल्यानंतरच मन खूप प्रसन्न होतं आणि त्यानंतर मग सगळं घरातलं आवरायला सुरुवात करते. तर सगळं कारण की सुट्टी होती. मिस्टरांनी सुट्टी घेतली त्यामुळे थोडंसं आरामात चाललं होतं. परंतु तरी मी सांगते की 10:30 वाजता माझं सगळं पूजा वगैरे सगळं आवरलं होतं. आणि इथे मला सकाळी 3 टिफिन म्हणजे 3 व्हेजचे टिफिन होते आणि 1 नॉन-व्हेजचा टिफिन होता. तर नॉन-व्हेज अजून बाजारातच होतं. तोपर्यंत मी बाकीची तयारी सगळी व्हेजची करून घेतली. व्हेजचा टिफिन तयार करून दिला. 10:30 वाजलेत. इथे बघू शकताय की वाटण माझं ऑलमोस्ट वाटून परतायला घेतलंय मी. एका बाजूला भेंडी चिरून ठेवली होती, तीही भाजायला घेतली होती. त्याची भाजी माझी तयार झालेली इथे बघू शकता. आणि आमटी द्यायची होती. तर 2 टिफिन मला फुल होते. भाजी, आमटी, भात आणि चपाती द्यायची होती. तर तशाप्रमाणे 2 टिफिन होते आणि एका टिफिनला मला फक्त भाजी आणि चपाती द्यायची होती. तर तसे सकाळचे टिफिन होते माझे. तर ते मला 12 पर्यंत द्यायचे होते. तर त्याची तयारी करून घेतली सगळी, बघू शकताय. आणि सगळे टिफिन देऊन झाल्यानंतर मग मी चिकन करायला घेतलं होतं. आणि त्यानंतर मग चिकनची जी मला जो डबा द्यायचा होता तो मला 1, सव्वा 1 पर्यंत द्यायचा होता. तर तोही मी टायमात देऊन घेतला. आणि तर इथे दाखवते, इथे चिकन शिजल्यानंतर वाटणही माझं इकडे एक साईडला मी परतून घेत होते. आणि त्यानंतर इथे चिकन तयार झाले बघू शकता. खूप यम्मी असं चिकन झालं होतं आणि मी त्याला स्मोक दिला होता त्यामुळे ते अजून छान टेस्टी लागत होतं. तर अशा प्रकारे स्मोक देऊन घेतला. आणि ज्यांची ऑर्डर होती त्यांना फक्त चिकन ग्रेव्ही आणि चपाती हवी होती. त्यामुळे त्यांचा टिफिन झाल्यानंतर मग मी घरच्यांसाठी बाजूला रस्सा तयार करून घेतला आणि एक साईडला कुकर लावला होता जिरा राईस. तर आमचंही जेवण त्या दरम्यानच मी करून घेतलं. तर जवळ-जवळ 1:30-2 वाजले होते आमचं जेवण व्हायला. आणि सगळं जेवण वगैरे झालं. त्यानंतर थोडासा आराम केला. नंतर डी-मार्टचं थोडं सामान होतं ते आणणं झालं. कारण की तसंही मुलीचा जो बर्थडे सेलिब्रेशन होतं ते ती मैत्रिणींसोबत बाहेर करणार होती. आणि त्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे रात्री घरी केक कटिंग होतं. तर असा प्लॅन होता त्यामुळे काही घरी असं करायचं नव्हतं आणि केक करायला मला वेळही नव्हता कारण मला संध्याकाळचे टिफिन होते. तर संध्याकाळी मला 2 टिफिन होते. त्यामध्ये भाकरी, भाजी आणि भात द्यायचा होता. आणि एका टिफिनला मला चपाती आणि भाजी द्यायची होती. तर तेही मी रात्री देऊन घेतले आणि त्यानंतर आमचं केक कटिंग झालं. तर असा माझा 4 तारखेचा ॲक्चुअली रुटीन होतं. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर व्हिडिओ माझे जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. असेच मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत जाईन. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स.